डोंबिवलीमधल्या MIDC मध्ये अंबर कंपनीमध्ये एकूण 3 स्फोट झाल्याची माहिती समोर येते आणि काही नागरिक सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येते। तर कशा प्रकारे हे धुराचे लोट आणि नंतर आग लागली ती आपण या दृश्यांमधून पाहू शकतो आणि त्यामुळे बाकीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा त्याचे हादरे बसले होते आणि त्याची कंपन बसली, त्याच्यामुळे काचा सुद्धा फुटलेला आहे। तीच दृश्य आपण पाहतोय। MIDC मधल्या KGN कंपनी मॉडर्न इंडस्ट्रीमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती येते। 2 ते 3 कंपनीमध्ये हे स्फोट झालेले आहेत आणि या स्फोटांच्या आवाजाने पूर्ण डोंबिवली हादरून गेली आहे। अंबर केमिकल कंपनीमध्ये सुद्धा स्फोट झाल्याची माहिती मिळते। नागरिकांची वस्ती आहे, त्याच्या आजूबाजूलाच्या कंपनीमध्ये स्फोट झालाय, त्या बाजूला तो परिसर जो आहे तिथे नागरिक सुद्धा राहतात आणि सुरक्षेच्या दृष्टीने आता कशा प्रकारे उपाययोजना त्यांच्यावर राबवण्यात येतात ते सुद्धा पाहावं लागेल। अनेक नागरिक या कंपनीमध्ये अडकल्याची सुद्धा माहिती मिळते। ही 3 दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। जो स्फोट झाला त्याच्यामुळे घरांना तडे गेलेले आहेत आणि घरांच्या काचा फुटलेल्या आहेत। शोरूम जिथे होते त्याच्या काचा फुटलेल्या आहेत। हा भीषण स्फोट झालेला मधली दृश्य कशा प्रकारे स्फोट झाला ते आपण पाहतोय आणि या स्फोटामुळे काही जण भीषण जखमी झालेले आहेत। त्या जखमींवर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि अनेक नागरिक सुद्धा एकतर ही इंडस्ट्री आहे तिथे खूप जण काम करतात आणि या MIDC मध्ये 2016 मध्ये सुद्धा एक असा स्फोट झाला होता आणि त्यानंतर ही आणखी एक घटना अशी समोर आली। त्यामुळे आता सरकार त्यावर काय उपाययोजना राबवतं, काय दखल घेतं, प्रशासन कशा प्रकारची दखल घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। अजूनही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। काही जण अजूनही जखमी आहेत। 42 डिग्री सेल्सिअस त्या कंपनीमध्ये तापमान आहे ज्या ठिकाणी हा स्फोट झालाय आणि त्यात जी लोक अडकलेली आहेत, काय नुकसान झालंय, किती नुकसान जीवितहानी झाली आहे याची आणखीनही व्यवस्थित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू जसे अपडेट्स येतील।